क्वेश्चन नंबर 2 आहे, हाऊ मेनी आवर्स विल इट टेक टू ट्रॅव्हल 336 किलोमीटर ॲट अ स्पीड ऑफ 48 किलोमीटर पर आवर. म्हणजे 48 किलोमीटर पर आवर या स्पीडने जर आपण हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 336 किलोमीटर तर आपल्याला किती आवर्स लागणार आहे. ओके, म्हणजे 48 किलोमीटर एका तासामध्ये आपण डिस्टन्स कव्हर करत आहे. तर असंच डिस्टन्स आपल्याला 336 किलोमीटर कव्हर करायचं आहे तर किती तास लागणार आहेत हे फाइंड आउट करणार. सो इथे सोल्युशन काय राईट करू आपण, जे आधी गिव्हन आहे ना ते राईट करून घ्यायचं. गिव्हन आहे डिस्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग 336 किलोमीटर. And next, speed of 1 hour is 48 किलोमीटर. सो इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, वी फाइंड आउट नंबर ऑफ hours to travel 336 किलोमीटर. सो इथे क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला डिव्हिजन मेथड यूज करावी लागणार आहे. बघा इथे आपण डिवायडेशनला घेतलेले आहे 336 डिवायडेड बाय 48. 48चा टेबल तुम्हाला जमत नसणार तर अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. ओके, म्हणजेच काय करायचं, 48 घ्यायचे, त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हे 2 नंबरला 96 मिळाले. परत 48 घ्यायचं, 3 नंबरने मल्टिप्लाय करायचं, 3 नंबरला आपल्याला 144 मिळाले. असेच आपल्याला हा पूर्ण टेबल तयार करत जायचं आहे. ओके, आणि ह्या टेबलच्या अकॉर्डिंग आपण ही डिव्हिजन सॉल्व्ह करणार. 48 ह्या 2 डिजिट नंबर आहे तर समोरील हे 2 डिजिट नंबर बघूयात. 33 आहे, 33 हे स्मॉलर आहे 48 पेक्षा, म्हणजे 48च्या टेबलमध्ये ऑब्व्हियसली ग्रेटर नंबर येतील ना 48 पेक्षा. तर आपल्याला काय करायचं, इथे 0 राईट करायचा आहे. मायनस केली तर इथं 33 येणार आणि हा 6 आता आपण इथे घेऊ शकतो. किती नंबर झाले, 336. आता आपल्याला चेक करायचं 48च्या टेबलमध्ये 336 येतात का. सो इथे बिलो साईडने चेक करत जायचं आहे. बघा इथे 336 आले, किती नंबरला आहे, 1 2 3 4 5 6 7 नंबरला. तर इथे 7 राईट करायचं. 6 - 6 0, 3 - 3 0 and 3 - 3 0. सो आन्सर किती आलेला आहे, 7. तर इथे वर्डमध्ये आपण आन्सर राईट करू आपल्याला. देअरफॉर it will take 7 hours to travel 336 kilometer. Understand? Question number 3 आहे, गिरिजा needed 35 cartons to pack 1400 books. गिरिजाला 35 कार्टन्सची आवश्यकता आहे 1400 बुक्स पॅक करण्यासाठी. कार्टन्स म्हणजे काय, पुठ्ठ्याचा जो बॉक्स असतो ना त्याला आपण कार्टन्स म्हणत असतो. ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आपण दुकानातून खरेदी करत असतो त्या मोठ्या मोठ्या वस्तू आपल्याला कशामध्ये मिळतात, कार्टनमध्येच मिळतात. ज्या पुठ्ठ्याच्या मोठ्या बॉक्समध्ये मिळतात त्याला कार्टन्स म्हणतात. ओके, देअर आर अन इक्वल नंबर ऑफ बुक्स इन एव्हरी कार्टन. त्या प्रत्येक कार्टनमध्ये इक्वल नंबर ऑफ बुक्स आहे, म्हणजे एका बॉक्समध्ये जेवढ्या बुक्स आपण पॅक केल्या तेवढ्याच सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ अशा 35 बॉक्समध्ये इक्वल नंबर्सने बुक्स पॅक करायचे आहे. हाऊ मेनी बुक्स डिड शी पॅक इन ईच कार्टन. मग तिला इक्वल बुक्स हे कार्टनमध्ये पॅक करायचे आहे. तिच्याकडे टोटल बुक्स आहे 1400 आणि टोटल कार्टन्स दिलेले आहे 35. तिला इक्वल बुक्स पॅक करायचे आहे. तर ती एका कार्टनमध्ये किती बुक्स पॅक करणार हे फाइंड आउट करायचं आहे. सो यासाठी आपण डिव्हिजन हे ऑपरेशन यूज करणार आहे. तर इथे काय गिव्हन आहे ते आधी राईट करून घेऊ. नंबर ऑफ कार्टन्स किती, 35. सेकंड काय आहे, नंबर ऑफ बुक्स
1400. आता आपल्याला इथे डिव्हिजन मेथड करायची आहे आणि फाइंड आउट करायचे आहे की प्रत्येक कार्टनमध्ये ती किती बुक्स पॅक करणार. तर काय फाइंड आउट करायचं? नंबर ऑफ बुक्स इन ईच कार्टन हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपण इथे डिव्हिजन मेथडने फाइंड आउट करू. इथे घ्यायचा आहे 35 आणि इथे 1400. 35 हा 2 डिजिट नंबर आहे, तर इथे पण आपण 2 डिजिट नंबर ऑब्झर्व करणार आहे. 35 हा ग्रेटर आहे 14 पेक्षा, तर 14 हा ऑब्व्हियसली 35च्या टेबलमध्ये येणार नाही, तर इथे आपल्याला 0चा डिवाइड द्यायचा आहे. 0 14 मायनस 0 14. आता हा एक 0 आपण इथे घेऊ शकतो. आता इथे 140 नंबर तयार झाला. सो बघा, आता इथे मी 35चा टेबल हा राईट केलेला आहे. टेबल कशा प्रकारे तयार करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. तर 35च्या टेबलमध्ये 140 बघूया. बघा, इथे 140 नंबर आहे. 1 2 3 4 4 नंबरला. सो इथे राईट करायचं आहे 4 आणि इथे 140 मायनस करूया. 0 0 अँड 0. रिमेनिंग 0 आहे ना, हा रिमेनिंग 0 इथे घ्यायचा आणि इथे 0चंच आपल्याला डिवाइड करायचं आहे. सो इथे येणार 0 0 मायनस 0 0. ओके, देअरफॉर फायनल आन्सर काय येणार? गिरिजा पॅक्ड 40 बुक्स इन ईच कार्टन्स. प्रत्येक कार्टनमध्ये ती 40 बुक्स पॅक करणार आहे. हे आन्सर आलेलं आहे ना इथे 40, म्हणून आपल्याला कळालं की प्रत्येक कार्टनमध्ये ती गिरिजा किती बुक्स पॅक करणार? 40 बुक्स. ओके. क्वेश्चन नंबर 5 आहे, द कॉन्ट्रीब्युशन फॉर अ पिकनिक वॉज 65 रुपीज ईच. प्रत्येकाने 65 रुपीजचे कॉन्ट्रीब्युशन केलेले आहे. ऑल टुगेदर 2925 रुपीज वेअर कलेक्टेड. जर प्रत्येक जणांनी 65 रुपीजचे कॉन्ट्रीब्युशन केले तर टोटल किती कलेक्ट झाले रुपीज? 2925. हाऊ मेनी हॅड पेड फॉर द पिकनिक. म्हणजे किती मुलांनी त्या पिकनिकला पेड केलेले आहे पैसे. ओके, जर एका मुलाने 65 रुपीज पेड केले, कॉन्ट्रीब्यूट केले, तर टोटल आपल्याला पैसे किती गोळा झालेले आहेत, किती कलेक्ट झालेले आहे ते इथे दिलेलं आहे. तर अशा किती मुलांनी पिकनिकसाठी पैसे कॉन्ट्रीब्यूट केलेले आहे हे इथे फाइंड आउट करायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल जी इन्फॉर्मेशन गिव्हन आहे ना, ती इन्फॉर्मेशन इथे राईट करून घ्यायची. गिव्हन कॉन्ट्रीब्युशन फॉर द पिकनिक 65 रुपीज ईच. प्रत्येकाने 65 रुपीज कॉन्ट्रीब्यूट केले. अँड टोटल गिव्हन काय आहे? कलेक्टेड अमाऊंट. कलेक्टेड अमाऊंट टोटल आहे आपल्याकडे 2925 रुपीज. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? नंबर ऑफ मेंबर्स हू पेड फॉर पिकनिक. ओके, सो इथे आपण डिव्हिजन ऑपरेशन करणार आहे. इथे 2925 आणि इथे 65. 65 हा 2 डिजिट आहे, तर समोरचे 2 डिजिट आपण बघणार आहे. 29 65च्या टेबलमध्ये येणार नाही, आपल्याला इथे 0चा भाग द्यायचा आहे. सो इथे 0 इथे 0 29. आता आपण हा 2 इथे घेऊ शकतो ना, 292. सो 292. बघा, इथे मी 65चा टेबल तयार केलेला आहे. असाच तुम्हाला पण करायचा आहे. 65च्या टेबलमध्ये 292 येणार का? कुठेच दिसत नाही. सो आपल्याला 292च्या नियरेस्ट नंबर घ्यायचा आहे. नियरेस्ट नंबर काय येणार बघा?
260. जर आपण 325 घेतला तर तो ग्रेटर होणार, आपल्याला 260 हा नंबर घ्यायचा आहे. मग आपण 195 हा नंबर का घेऊ शकत नाही, हा पण तर छोटाच आहे ना 292 पेक्षा, कारण 260 हा 292 च्या नियरेस्ट आहे, जवळ आहे. सो आपल्याला हाच नंबर इथे राईट करायचा आहे. अँड कोणत्या प्लेसवरती येतो बघा, 1 2 3 4 नंबरला येतो, म्हणून इथे 4 राईट केला. आता आपण सबट्रॅक्शन करू. 2 - 0 इथे येणार 2, 9 - 6 इथे 3, 2 - 2 इथे 0. ओके, इथे सबट्रॅक्शन करून घेतली आपण. आता रिमेनिंग नंबर आहे इथे 5. सो रिमेनिंग नंबर पण इथे आपल्याला घ्यायचा आहे. आता नंबर होईल इथे 325. बघा 325 या टेबलमध्ये कुठे येतो का, हा आहे ना 325 5 नंबरला, म्हणून इथे 5, इथे 325 0 0 0. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे क्वेश्चनमध्ये 45. सो therefore 45 member had paid for picnic. Okay, question number 5 आहे, which number on being multiplied by 56 gives a product of 9688. असा कोणता नंबर आहे त्याला 56 ने आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला इथे 9688 हे आन्सर मिळणार. तर सपोज इथे तो नंबर आहे, हा नंबर आपण x कन्सिडर करणार आणि इथे 56 ने आपण त्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला प्रोडक्ट म्हणजेच आन्सर काय मिळणार, 9688 हे आन्सर मिळणार. तर आपल्याला हा नंबर फाइंड आउट करायचा आहे. इथे मल्टिप्लिकेशन जर करून हा नंबर आपल्याला मिळत आहे तर आपल्याला हा नंबर फाइंड करण्यासाठी या 56 ने या 9688 ला डिव्हाइड करायचं आहे. हे डिव्हिजन आपण जेव्हा करणार तेव्हा आपल्याला हा नंबर इथे फाइंड आउट होईल. ओके, त्याआधी इथे आपल्याला जे गिव्हन दिलेलं आहे ते राईट करायचं. गिव्हन काय आहे, मल्टिप्लर 56 अँड इट्स प्रोडक्ट किती आहे 9688. फाइंड आउट काय करायचं आहे, मल्टिप्लिकेंट. हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन यूज करणार, डिव्हायडेशनचं ऑपरेशन. 56 आणि इथे 9688. आता इथे 56 आहे, 9 आपण 2 डिजिट कन्सिडर करणार आहे. 96 56च्या टेबलमध्ये 96 येतात का बघा बरं. इथे 56चा टेबल मी तयार करून घेतला, नाही येणार तर इथे काय करायचं, 0 राईट करायचा. 96 येणार. तर 96 हा नंबर 56च्या टेबलमध्ये येणार का, नाही येणार. सो त्यापेक्षा आपल्याला छोटा नंबर बघायचा आहे. बघा 56 हा 96 पेक्षा छोटा आहे, हा नंबर आपल्याला इथे घ्यायचा आहे. 1 नंबरला येतो म्हणून 56 मायनस 6 मायनस 6 इथे 0, 9 मायनस 5 इथे 4. आता इथे 8 आहे, हा 8 आपल्याला इथे घ्यायचा आहे. 408. 408 हा 56च्या टेबलमध्ये येतो का हे कसं चेक करायचं आहे, बिलो साईडने चेक करत जायचं आहे. अबो साईडने चेक करत आणायचा नाही, बिलो साईडने चेक करायचं आहे 408 येतो का. बघा इथे 504, 448, 448 हा पण ग्रेटरच आहे. सो आपल्याला 392 हा नंबर घ्यायचा आहे. 392. आता तुम्ही म्हणा टीचर हा पण बिलो साईडनेच का बरं चेक करत जायचं आहे. तर 392च्या अबोचे जे नंबर आहे सर्ववरचे हे नंबर 408 पेक्षा सर्व स्मॉलरच नंबर आहे. मग आपण ह्या नंबरपैकी कोणताही एक नंबर घेऊ शकतो का, नाही. आपल्याला नियरेस्ट नंबर घ्यायचा आहे 408च्या नियरेस्ट येणारा या टेबलमध्ये. सो नियरेस्ट येणारा हा नंबर आहे 392.
2 किती प्लेसवर आहे तो 1 2 3 4 5 6 7 7 प्लेसवर म्हणून इथे राईट करायचं 7. मायनस करूया 8 - 2 6 0 - 9 होणार नाही कॅरी घ्यायचा आहे इथे 10 10 - 9 1 इथे 3 राहणार 3 - 3 0. आता इथे 16 हा नंबर आलेला आहे. सो 16 हा 56 पेक्षा स्मॉलर आहे तो 56च्या टेबलमध्ये येणार नाही. तर रिमेनिंग नंबर काय आहे 8 इथे 8 आहे हा 8 आपल्याला ह्या 6च्या जवळ घ्यायचा आहे. 168 नंबर तयार झाला. आता आपल्याला 168 बघायचा आहे इथे 168 नंबर 3 नंबरला इथे 3 168 आणि मायनस 0 0 0. आता कोएफिशिएंट काय मिळाला 173. देअरफॉर फायनल आन्सर राईट करून घ्यायचा आहे 56 मल्टिप्लाइड बाय 173 gives us the product 9688. ओके. क्वेश्चन नंबर 6 आहे if 48 sheets are required for making one notebook तयार करायला 48 शीट्सची आवश्यकता आहे. How many notebooks at the most will 5880 sheets make? अशा 5880 शीट्समध्ये किती नोटबुक्स तयार होणार? अँड हाऊ मेक शीट्स विल बी लेफ्ट ओव्हर आणि किती लेफ्ट ओव्हर म्हणजे किती उरणार आहे. जर आपल्याकडे टोटल शीट्स 5880 आहे त्या शीट्समधून आपल्याला काही नोटबुक्स तयार करायच्या आहे. बट एका नोटबुक्सला किती शीट्स आवश्यक आहे 48. एका नोटबुकसाठी 48 शीट्स. अशा किती नोटबुक्स तयार होणार आहे या पूर्ण शीट्समधून आणि किती शीट्स शिल्लक उरणार आहे हे फाइंड आउट करायचं आहे. सो लेट्स फाइंड आउट. फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन काय आहे ते राईट करून घेऊ. शीट्स रिक्वायर्ड फॉर वन नोटबुक 48 हे आपल्याला गिव्हन आहे. अँड नंबर ऑफ शीट्स टोटल नंबर ऑफ शीट्स पण गिव्हन आहे 5880. फाइंड आउट काय करायचं आहे नंबर ऑफ बुक्स अँड लेफ्ट ओव्हर शीट्स. नंबर ऑफ बुक्स अँड लेफ्ट ओव्हर शीट्स हे फाइंड आउट करून घेऊया. ओके. सो त्यासाठी आपल्याला डिवायजन हे ऑपरेशन यूज करावं लागेल. सो डिवायडेशन करण्यासाठी इथे 48 आणि इथे 5880 नंबर. आता हा इथे 48 टू डिजिट आहे. फर्स्ट ऑफ ऑल टू डिजिटचा आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. 58 हा 48 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून हा या 48च्या टेबलमध्ये येऊ शकतो का? मोठा आहे तर बघा इथे आहे का 58? नाही. मग 58 पेक्षा स्मॉलर नंबर आपण काय घेणार 96 घेऊ शकतो का? 96 हा ग्रेटर आहे तर आपल्याला 48 1 जार 48 हा नंबर घ्यावा लागणार. ओके. 8 - 8 0 5 - 4 1. आता 10 हा नंबर आला. 10 हा नंबर 48च्या टेबलमध्ये येणार का? नो. सो आपल्याला हा नंबर इथे घ्यायचा आहे 8 108. सो 108 येतो का बघा या 48च्या टेबलमध्ये? नाही. स्मॉलर नंबर काय घ्यायचा आहे मग आपल्याला 96. 144 घेतला तर ग्रेटर होईल म्हणून 96 घ्यायचा आहे. 2 नंबरला येतो. सबट्रॅक्शन करायचं. 8 - 6 2. इथे 0 मधून 9 मायनस होणार नाही तर आपण 10 मधून 9 मायनस करू म्हणजे 1. आता इथे 12 नंबर आला. 12 नंबर हा पण 48 पेक्षा स्मॉलर आहे तो येणार का त्या टेबलमध्ये? नो. म्हणून हा 0 इथे घ्यायचा आहे. आता 120 नंबर तयार झाला. 120 नंबर बघा या 40च्या टेबलमध्ये येतो का? तर आपल्याला बिलो साईडने चेक करत जायचं आहे.
120 येणार का? नो. 144 येतो, तो पण ग्रेटर आहे, म्हणून आपल्याला 2 नंबरचा 96 घ्यावा लागेल. आता मायनस करूया. इथे 0 - 6 नाही होणार, तर कॅरी घ्यायचा आहे. इथे 10 होईल. 10 - 6 4. इथे कॅरी घेतला तर 1 येणार आहे. सो 1 मधून पण 9 मायनस होणार का? नाही. इथे परत कॅरी घ्यायचा. 11 नंबर होईल. 11 - 9 इथे 2. 24. आता बघा 24 हा पण 48च्या टेबलमध्ये येणार नाही, बिकॉज हा स्मॉलर नंबर आहे. आणि या ठिकाणी पण कोणताही नंबर रिमेनिंग नाही आता इथे घ्यायला. सो 24 हा रिमाइंडर आहे, म्हणजे रिमेनिंग शीट्स आहेत लेफ्ट ओव्हर. सो इथे आपण हे डिव्हिजन स्टॉप करणार आहे. आणि आपलं फायनल आन्सर काय येणार मग? 122 बुक्स will be made out of 5880 sheets and 24 sheets will left over. ओके, बघा इथे जो क्वेश्चन आलेला आहे हा आपला फायनल आन्सर असते 122 बुक्स तयार होणार आहे. जर आपण एका बुकसाठी 48 शीट्स यूज केल्या तर 122 बुक्स तयार होतील. आणि रिमेनिंग शीट्स किती उरणार आहे? 24. अंडरस्टँड? क्वेश्चन नंबर 7 आहे. व्हॉट विल द क्वेश्चन बी व्हेन द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर इज डिवायडेड बाय द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबरला जर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबरने आपण डिव्हाइड केलं तर क्वेश्चन काय येणार आहे हे विचारलेलं आहे. गिव्हन इन्फॉर्मेशन काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर काय आहे? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर 10,000. ओके. अँड सेकंड smallest 4 digit number 1000. ओके. आता इथे फाइंड आउट काय करायचं आहे? क्वेश्चन. हा फाइंड आउट करायचा. तर आपल्याला डिवाइड करावं लागेल स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबरने स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबरला. इथे 4 डिजिट नंबर आहे ना, तर इथे पण आपल्याला 4 डिजिट नंबर ऑब्झर्व करायचे. इथे 1000 आहे, तर 1000 1 जार 1000 मायनस 0 0 0 0. आता रिमेनिंग हा 0 आहे ना, हा आठवणीने इथे आपल्याला डिव्हाइड करायचा आहे. हा 0चा आपण इथे भाग देणार 0 आणि इथे आन्सर येणार 0. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे? 10 मिळालेला आहे. देअरफॉर फायनल आन्सर काय असणार आहे? द क्वेश्चन विल बी 10. ओके. सो डिअर स्टुडंट्स, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. हा प्रॅक्टिस सेट जर तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्कीच शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.